तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। झालं ना समाधान गौरी? तुझ्या प्रेमा खातर रुद्र मला उलटून बोलला। आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना मनात? फार अभिमान वाटत असेल। तू याला कसंही वागवलंस, अगदी कसंही, तरी हा तुझ्या मागे मागे करणार। आणि आईचं काय? आईला किती काळजी असू दे, ती काही म्हणू दे, त्याला आई चुकीचीच वाटणार। आवडत असेल ना तुला हे? तुझी चूक नाहीच आहे। कधीही श्रीमंती न पाहिलेल्या तुझ्यासारख्या मुलीला हे सुखावणारं असणारच। दोष तुझा नाहीच आहे ग। दोष या सगळ्यांचा आहे। हे जे तुला पाठीशी घालत आले ना त्यांचा आहे। तुझ्यामुळे माझ्या मुलाने इतकं सहन केलं, पण यातल्या एकालाही वाटलं नाही की तू त्याची माफी मागावीस। कारण माफी मागावं असं त्यांनी काही केलंच नाहीये। बघ तुझ्यामुळे काय होते बघितलंस? माझा मुलगा माझा राहिलाच नाहीये। आईच्या काळजीची किंमत उरलीच नाहीये त्याला। तू उद्या जर याला म्हणालीस ना की हिला घराबाहेर काढ, तरी आनंदाने तयार होईल तू। मिसेस पैठणकर, तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत ना ह्याची मला पुन्हा एकदा खात्री पटली। आणि तुम्ही म्हणताय तसं गौरीजी बिलकुल म्हणणार नाहीत कधीच। बघितलंस ना, आई तुला मी घराबाहेर कधीही काढणार नाही असं नाही म्हणाला तो। पुन्हा तुझीच बाजू घेतली। तसे एकदा घराबाहेर काढायला निघाला होतास। आता ही म्हटल्यानंतर